तर नमस्कार मित्रांनो, मी विष्णू लोखंडे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या विष्णू ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघू शकता इकडे बसलेत आपल्या शेळ्या. भावांनो एक पिल्लू आणलेलं मी बाजारवरून आणलेलं पिल्लू. असं हायब्रिड पिल्ल्यासारखं आहे हे पांढरं पिल्लू. हाय म्हण, लाईक करो, सब्सक्राइब करो, लाइक और सब्सक्राइब करो. बाजू असतात. बाय तर मित्रांनो बघा शकता तुम्ही हे पिल्लू आणलेलं मी. कटिंग केली आहे हे बाहेर हे बघू शकता तुम्ही. दादा सर नक्षू सर वळा. हे बघा पोटाव त्याच्या खवडे म्हणजे याचे केस काढले आहे ना. हे बघा पिल्लू हे कोणत्या जातीचे मला तर माहित नाही, तुम्हाला माहित असेल नक्की सांगा. बघा बाजारावरून आणलेले किती रुपयाला आणला असं तेवढं सांगा, किती रुपयाला आणावा. तर मग मला कळलं की बाबा मला कमी पैसे लागले तरी. मित्रांनो आपल्याकडे काय पैसे नाही तुम्हाला माहिती, त्याची नाही छोटे मोठे. पण याचं कटिंग करायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कोणत्या जातीचे हे मला माहित नाही. तसल्या पांढऱ्या शेळ्या असतात ना शहरात, तसल्या जातीचं वाटतं. ती जात कोणची मला लक्षात येईल, 2-3 जाती मला माहिती. हे मुलं लेकरायला खेळण्यासाठी म्हणून आणलेले मी. हे असं मस्त दिसायला लागलेले आता. आणि त्याची कटिंग करायचं काम म्हणजे त्याला केस होते, मोठे मोठे केस होते. आणि त्या केसामध्ये ते खाजीत होतं सारखं, खाजवायला होतं. म्हणून मी बघितलं केसामध्ये. मित्रांनो त्याचे केस सारून बघतात त्याच्यामध्ये काळे सुळं होते, म्हणजे किडं होते काळे. तर ते काळ्या किड्यासाठी मी औषध लावलं होतं गोचिड माशीचं. त्यांनी काय झालं नाही, ते तसेच जिथे राहिले मधात. मग काय करावं लय म्हटलं. आणि त्याची पूर्णतः कात्रीनं कटिंग केल्यानंतर ते सगळे उघडे झाले. किडे उघडे झाल्यानंतर मग त्याला परत मी गोचिड माशीचं औषध लावलं. थोडं अर्धा लिटर पाणी घेतलं आणि अर्धा लिटर पाणीमध्ये ते मस्त थोडं जास्त प्रमाणात टाकलं, त्याला लावलं. असा रिझल्ट झाला. लावल्यानंतर ते पिल्लू हरडायला लागलं जोरात. मला वाटलं आता काहीतरी त्याला इफेक्ट झाला आहे की मरतंय. तरी पण मी 5-6 मिनिट ठेवलं, ते हरडायला होतं. मला वाटतं त्याच्या अंगावर झालेल्या जखमा किंवा ते किडे चावलेले आणि औषध लावल्यानंतर किडे चावत असते म्हणून ते जास्त हरडायला आहे ना. 5-6 मिनिटानंतर ते गप झालं आणि अंगावरचं वाढलं पण त्याच्या उन्हाला बांधलं होतं. नंतर मी मित्रांनो त्याला काय केलं, साबण आपले कपड्याचे साबण आणि निरमा हे लावून 2-3 वेळेस त्याला स्वच्छ गरम पाण्याने धुवून काढलं. कारण की लेकरं असे हात लावतात त्याला, खेळतात, तेच हातात तोंडात वगैरे घालतात आणि लेकरायला काय होऊ नये म्हणून त्याला मी वाळल्यानंतर ते धुवून काढलं आणि नंतर चेक केलं. तर त्याच्या अंगावरचे सगळे किडे मेलेले होते, क्लिअर झाले. आणि आता ते पूर्णतः क्लिअर झालंय. तुम्हाला सांगतो 2-3 दिवस झालं त्याची कटिंग करून. आणलं तेव्हा चारा पण खात नव्हते, ते सारखं खाजून लागलं आणि आपल्याला काय माहीत नव्हतं बाबा असं काय असतं. ते घरी आल्यानंतर आपण बघितलं तर किडे होते त्याच्या अंगावर. तर मित्रांनो माझं सांगणं हेच आहे, तुम्ही जर बाजारातून पिलं घेत असतात तर ते पिलं शेळ्यामध्ये किंवा तुमच्या पिलामध्ये बांधू नका, ती बाजूला बांधा 2-3 दिवस. आणि त्यांना काही इन्फेक्शन सर्दी खोकला असेल तर त्याचं आधी ट्रीटमेंट करा. कारण ह्याला पण होतं लेकरायचं खोकल्याचं औषध त्याला दिलं 500 ml 2 टाईम, त्याचा खोकला सर्दी राहिलेली. ताप असेल तर तापीचं पण देऊ शकता तुम्ही, लेकरायचं द्या किंवा मेडिकलवर आणून शेळ्याचं द्या, ते चालतं. आता व्यवस्थित झालं. तुम्हाला सांगतो याला माकाचा भरडा आणि आपलं खपरी पेंट शेंगदाणा पेंट आता मस्त खायला लागले ते 2-3 दिवसामध्ये. बघा इकडे भरडा ठेवलेला याला माकाचा आणि खपरी पेंट, तर मस्तपैकी खाल्लेलं आहे त्यांनी. तर भावांनो माझं हेच म्हणणं आहे, जर तुम्ही पिलं घेत असाल बाजारातून तर ते बांधू नका शेळ्यामध्ये. आधी ती सगळी चेक करा, त्यांच्या किडं गोचिड काय आहेत का, सगळे तुपा काय छोटे ते असले तर सगळ्यात पहिले काय करा, हे सरकारी मला वाटतं याला केस जास्त होते. कारण की 3-4 इंचचे याचे केस होते मित्रांनो, एकदम चिपरं पिल्लू होतं.
आणि त्या केसामुळं याच्यामध्ये जास्त किडे बसले किंवा निघत नसते. आम्ही आधी लावलं होतं तर ते निघले नाही. त्यामुळं काय करा, सरासरी पिल्लांना एवढे केस नसतात आपल्या काळ्या गावरान, वेगळ्या जातीचं होतं किंवा दूध मेलेलं, दूध पाणी भेटलं नाही वर, पण आपले गावरान पिल्ले असे होतात खरपडल्यानंतर केस मोठाले होतात जास्त आणि अंगावर मांस कमी असतं. त्या पिल्ल्यांना असं होतं. तर मित्रांनो, पिल्ले आणले की बाजूला ठेवा, आधी चेक करा, सर्दी ताप खोकला वाढ त्याला औषध द्या. बरं, कटिंग केलेलं पिलू कसं वाटतंय ते नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि याची कटिंग करणं योग्य आहे का नाही ते मला सांगा. धन्यवाद मित्रांनो, पुढच्या व्हिडिओ.